तर आता अनुसूचित जातीसाठी आरक्षण सोडत सुरू असल्याची माहिती मिळते। 14 मनपांमधून 3 अनुसूचित जातीचे उमेदवार असणार आहेत। तर अनुसूचित जातीसाठी महिलांसाठी 2 पदं राखीव आहेत। तर 14 मनपांपासून मधून 3 अनुसूचित जातीचे महापौर निवडले जाणार आहेत। आता सध्या एससी प्रवर्गासाठी सोडत प्रक्रिया सुरू आहे। तर केडीएमसी मध्ये आता एसटीचा महापौर बसणार यावर शिक्कामोर्तब झालाय। महापौर पदासाठी आपण सोडत प्रक्रिया साम टीव्हीच्या माध्यमातून लाईव्ह बघतोय। तर आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी आपल्या प्रतिनिधी प्रतीक्षा बनसोडे आपल्यासोबत जोडल्या गेल्यात। प्रतीक्षा, काय अपडेट्स आहेत? खरं तर आपण काही वेळापूर्वीच बघितलं की भिवंडी निजामपूर या महानगरपालिकेसाठी अनुसूचित जातीसाठी जी आहे ती सोडत निघालेली आहे। भिवंडी निजामपूरमध्ये अनुसूचित जातीचा जो आहे तो महापौर भिवंडी महानगरपालिकेवर बसेल। तर कल्याण डोंबिवली एसटी प्रवर्गासाठी जाहीर झालेला आहे। म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये एसटी प्रवर्गाचा महापौर असणार आहे। तो कल्याण डोंबिवलीचा जो महापौर आहे एसटी प्रवर्गाचा तो साधारण 2.5 वर्षासाठी बसेल अशी माहिती आता आपल्याकडे येते। आणखी आरक्षण सोडतीसाठी म्हणजे आता साधारण 29 महानगरपालिकांपैकी 2 महानगरपालिकांचे जे आरक्षण सोडत आहे ती जाहीर झालेली आहे। म्हणजे अजून साधारण 27 महानगरपालिकेचे आरक्षण सोडत जे आहे ती निघते। आता सध्या तिथे एससी प्रवर्गासाठी सोडत निघत आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे ती तिथे कामकाज सुरू आहे। तिथे जी प्रक्रिया आहे सोडत काढण्याची ती सध्या सुरू आहे। जळगाव, चंद्रपूर असेल, नागपूर, मालेगाव, लातूर, वसई, विरार या महानगरपालिका आहेत। त्या संदर्भात सुद्धा जे आहे की आरक्षणाची सोडत जी आहे ती निघत आहे। नक्कीच प्रतीक्षा, त्यामुळे आपण बघतोय आता कल्याण डोंबिवलीमध्ये एसटी प्रवर्गासाठी महापौर पदाची सोडत जाहीर झाली आहे। तसंच भिवंडीमधूनही तीच परिस्थिती आहे। तर किशोरी पेडणेकरांचा आरक्षण सोडतीवर आरोप घेण्यात येतोय। किशोरी पेडणेकरांनी नुकताच आरक्षण सोडतीवर आता आक्षेप घेतलाय। नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मात्र किशोरी पेडणेकरांनी आता आरक्षण सोडतीवर आक्षेप घेतलेला आपण बघतोय। प्रतीक्षा, आपण आपल्या प्रतिनिधींकडे जाऊयात। प्रतीक्षा, मला सांगा, किशोरी पेडणेकरांचा आरक्षण सोडतीवर आक्षेप घेण्याची बातमी समोर येते, काय अपडेट्स आहेत? त्याच्या आधी मी तुला एक माहिती देऊ इच्छिते की ठाणे महानगरपालिका जी आहे ती एससी साठी राखीव झालेली आहे। म्हणजे शिंदेंच्या ठाणे या ठाणे महापालिकेत एससी पदाचा महापौर जो आहे तो बसणार आहे। एससी प्रवर्गाचा महापौर जो आहे तो बसणार आहे। ठाणे महापालिकेमध्ये एससी प्रवर्गासाठी राखीव जागा लागलेल्या आहे। त्यामुळे ठाण्याच्या महापौरपदी एससी प्रवर्गाचा महापौर जो आहे तो बसेल। एकूण 5 महापालिकेच्या चिठ्ठ्या टाकल्या होत्या, कल्याण डोंबिवली, चंद्रपूर, जळगाव, ठाणे आणि वसई विरार। त्यावरती जे आहे ते ठाकरे गटाने आक्षेप नोंदवलेला आहे। प्रत्येक वेळी जे आहे ती सोडत पद्धतीवर ठाकरेच्या शिवसेनेचा आक्षेप आहे की प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही सोडत घ्याल तेव्हा नवा चिठ्ठ्या घ्या अशा ठाकरेच्या सेनेने म्हणजे किशोरी पेडणेकर यांनी आक्षेप घेतलेला आहे। आणि त्यामुळेच काही काय हे जे सोडतीचं कामकाज आहे ते थांबलेलं होतं। कारण ठाकरे गटाकडून जे आहे तो आक्षेप घेण्यात आलेला आहे की अशा प्रकारे जे आहे की सोडत जे तुम्ही काढत असाल तर प्रत्येक वेळी नव्या चिठ्ठ्या घ्या असं ठाकरे। नक्कीच प्रतीक्षा, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता ठाण्याचं महापौर पद अनुसूचित जातींकडे गेलेलं आहे।